नमस्कार. गाढवही गेले आणि ब्रह्मचर्य ही म्हण आपल्याला ठाऊक असेल. आता या म्हणीची कथा मी तुम्हाला सांगत बसणार नाही आहे, पण अशा अर्थाची घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. अर्थात ती ब्रेकिंग न्यूज वगैरे तुम्हाला समजली असेल. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांची शिकार झाली. अखेर संजय राठोडांनी आपला राजीनामा हा ना करता करता मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करून टाकला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी जाहीरपणे सांगितलं की अत्यंत घाणेरडा डाव होता आणि या घाणेरड्या डावाला मला राजीनामा द्यावा लागलेला आहे. अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं माझ्यावर टीका झाली, वाईट स्वरूपाचे आरोप झाले, इत्यादी इत्यादी. संजय राठोडांच्या लेखी हे आरोप खोटे आहेत. आरोप करणाऱ्यांच्या लेखी हे आरोप खरे आहेत. पुरावे मोठे आहेत आणि त्यामुळं कारवाई व्हायला हवी. आता भाजपनं आपला पवित्रा बदलला आहे. राजीनाम्यावर ठाम असलेली भाजप आता राजीनाम्यानंतर अटकेची मागणी करू लागली आहे. इकडे गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया अजूनही प्रलंबित आहे. काही खाजगी खटले दाखल झालेत. चित्रा वाघांनी आक्रमक पद्धतीनं हा लढा दिला आणि चित्रा वाघांच्यावरती देखील एक बालंट आलं. त्यांना देखील संकटात लोटण्याचा प्रयत्न झाला. आता मी तुमच्या मुद्द्यावर येतोय की गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं असं मी का म्हणालो. चित्रा वाघांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं. 4 फेब्रुवारीला पूजा चव्हाणचा घराच्या छतावरून पडून म्हणजे बाल्कनीतून पडून मृत्यू झाला आणि त्यानंतर एक एक करून व्हॉइस क्लिप पुढे येऊ लागल्या. यात संजय राठोड यांचा सहभाग असल्याची चर्चा रंगू लागली. अरुण राठोडसोबतचं बोलणं, पूजा चव्हाणसोबतचं रेकॉर्डिंग या सगळ्या गोष्टी एक एक करत व्हायरल होऊ लागल्या. काही रहस्यमय कॅरेक्टर याच्यामध्ये आले. त्यात गबरूसारखं कॅरेक्टर आलं, अरुण राठोडसारखं कॅरेक्टर आलं आणि मग या सगळ्याभोवती हे कथानक गुंफलं जाऊ लागलं. अखेर वनमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. पण हा राजीनामा देण्याच्या आधी या प्रश्नावर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली होती. खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये चित्रा वाघांनी फक्त यात मागणी केली होती आणि भेटून आल्या होत्या. पण हळूहळू एक एक प्रकरण समोर यायला लागलं आणि चित्रा वाघ आक्रमक झाल्या. आता चित्रा वाघांची ही आक्रमकता ज्या दिवशी पुढे येऊ लागली त्या दिवशीपासून पुढे सरकारकडून म्हणण्यापेक्षा अँटी करप्शन ब्युरोकडून एक केस चित्रा वाघांच्या पतींवरती म्हणजे किशोर वाघांच्यावरती जी होती ती ओपन झाली. किशोर वाघांच्यावरती गुन्हा दाखल झाला. आता गंमत अशी आहे की एकीकडं चित्रा वाघांचा आवाज दाबण्यासाठी म्हणून अँटी करप्शन ब्युरोची ही केस पुढे रेटण्यात आली. चित्रा वाघांचा आवाज दबला नाही आणि शेवटी वनमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. पण चित्रा वाघांच्या पतींवरची जी केस आहे त्याची स्थिती काय आहे. 2016 साली हॉस्पिटलमध्ये म्हणजे मनपाच्या हॉस्पिटलमध्ये 4 लाखाच्या लाचखोरीचं एक प्रकरण झालं, ज्याच्यामध्ये लाच घेताना एका प्रत्यक्ष वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक झाली. आता या सगळ्या प्रकरणाशी संबंधित चित्रा वाघांचे पती होते आणि त्यांच्यावरही या संबंधीमध्ये चौकशीच्या घेऱ्यामध्ये ते आले. 2000 ते 2019 या काळापर्यंत हे प्रकरण भाजपचं सरकार असतानाही थंड बस्त्यामध्ये होतं. त्या सरकारमध्ये शिवसेना देखील सहभागी होती, हे विशेष. 3 वर्ष भाजपनं चित्रा वाघांना कोणताही त्रास दिला नाही. मी 3 वर्ष यासाठी म्हणतोय की 2019मध्ये चित्रा वाघांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये झालेला आहे. जर फडणवीसांना चित्रा वाघांना ब्लॅकमेल करून भाजपात घ्यायचं असतं तर त्याच वेळेला 16, 17 किंवा 18मध्ये ते घेऊ शकले असते. पण तसं काही घडलं नाही. चित्रा वाघांचा प्रवेश हा 2019मध्ये झाला. 2019ला प्रवेश झाल्यानंतर लगेच भाजपची सत्ता गेली. निवडणुका झाल्या, भाजपची सत्ता गेली आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर आले. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3 महिने या प्रकरणामध्ये काहीच घडलं नाही. 12 फेब्रुवारीला या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आता 12 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की किशोर वाघांच्यावरती जो गुन्हा दाखल झाला तो गुन्हा ज्या डॉक्टरांनी प्रत्यक्ष लाच घेतली त्यांच्यावरही होता. पण त्यांना ना चौकशीसाठी बोलवण्यात आलं, ना त्यांच्यावरती FIR दाखल झाला, ना त्यांना नोटीस पोचवल्या गेली. जो मुख्य आरोपी आहे म्हणजे आरोपी क्रमांक 1 जो आहे त्याला कोणताही धक्का न लावता
सरकारने केवळ चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावरती गुन्हा दाखल करून प्रक्रिया पार पाडली. आता चित्रा वाघ यांच्या पतीवरतीच का हा प्रश्न उचलला जाणं स्वाभाविक होतं. त्यामुळं हा प्रश्न उचलला गेला. चित्रा वाघ यांनीही तो प्रकर्षाने मांडला आणि लक्षात आलं की चित्रा वाघांचा या प्रकरणातला आवाज क्षीण करण्यासाठी, दाबण्यासाठीच ही कारवाई केली गेलेली आहे. म्हणजे जे घडलं होतं कंगना राणावतच्या विषयामध्ये, जे घडलं अर्णव गोस्वामीच्या विषयामध्ये, तेच चित्रा वाघांच्या पतीसोबत घडलेलं आहे. म्हणजे आवाज दाबायचा असेल तर कुठलं तरी प्रकरण त्यांच्या अंगावरती टाकायचं, हे स्पष्टपणे ही रणनीती, सरकारची रणनीती, सरकारमधल्या व्यक्तींची रणनीती स्पष्टपणे समोर आली. त्यामुळं किशोर वाघ प्रकरणामध्ये सरकारची नाचक्की व्हायची ती झालीच झाली. पण चित्रा वाघांचा यामुळं आवाज दबल्या जाईल आणि संजय राठोड यांच्या विरोधातमधली त्यांची जी मोहीम आहे ती थंड होईल, कमी होईल असं अपेक्षित होतं. ते घडलं नाही. ही मोहीम उलट अधिक वाढली आणि संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. म्हणजे या सरकारसाठी, उद्धव ठाकरे यांच्यासाठी गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं अशी ती स्थिती आहे. म्हणजे खरं तर महसूल राज्यमंत्री असलेले संजय राठोड खिशात राजीनामा घेऊन 2014 फिरायचे म्हणे. म्हणजे शिवसेनेचे मंत्री त्या काळात राजीनामा घेऊन फिरत होते. तो खिशातला राजीनामा आपलाच मुख्यमंत्री झाल्यावर 2021ला बाहेर काढावा लागेल असं राठोडांना देखील वाटलं नसेल, पण तो निघाला. आता या प्रकरणामध्ये आणखी एक भीती अशी आहे की शिवसेनेमध्ये एक 20-22 आमदारांचा असा गट आहे जो दबाव मध्यंतरीच्या काळामध्ये मोठ्या बातम्या होत्या. राठोड देखील मोठ्या फुशारकीनं सांगत होते की राजीनामा घेऊनच दाखवा. हे सगळं जे घडत होतं ते शिवसेनेमधल्या एक 20-22 आमदारांचा एकत्रित समूह आहे जो एका मोठ्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये आहे. हा मोठा नेता शिवसेनेत स्थान नसल्यामुळं किंवा मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचं स्थान न मिळाल्यामुळं थोडासा नाराज आहे. उद्या त्या मोठ्या नेत्याच्या चिरंजीवाला लोकसभा निवडणूक लढवताना मोठी अडचणही येणार आहे भाजपसोबत नसल्यामुळं. तर ही सगळी अडचण लक्षात घेता राठोडांवरती कारवाई होऊ नये अशी मागणी केली जात होती. पण ती कारवाई अखेर झाली. आता झाल्यानंतर हा 22 आमदारांचा एक अस्वस्थ आमदारांचा गट आहे ज्यांना संधी मिळालेली नाही आहे, तो नाराज झालेला आहे. आता हा नाराज आमदारांचा गट विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका घेतो हे देखील पाहावं लागेल. या आमदारांच्या नाराजीला अधिक बळ मिळालं, चिथावणी मिळाली तर वेगळाच काही निकाल समोर येऊ शकतो. मला वाटतं हा पहिला हादरा आहे जिथे महाविकास आघाडीला माघार घ्यावी लागलेली आहे. आता महाविकास आघाडीतला प्रमुख पक्ष असलेला शिवसेना हा अन्य मंत्र्यांवर झालेल्या आरोपांवर देखील तशीच भूमिका घ्यायची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं महाविकास आघाडीमधल्या देखील एका वादाला वाट मिळण्याची शक्यता आहे. ही वाट अधिवेशनाच्या आधीच मिळते आहे आणि या अधिवेशनामध्ये एक मोठी निवडणूक देखील होणार आहे. त्यामुळंच जरा चिंतेचं वातावरण आहे. म्हणजे चित्रा वाघ यांच्यावरती कारवाईचा बडगा उगारून त्यांचा आवाज क्षीण करण्याची गोष्ट जमली नाहीच, उलट त्यात बदनामी झाली आणि राठोड यांना राजीनामा देखील द्यावा लागला, तेही हातचं गेलं. त्यामुळंच मी सुरुवातीला गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं असं म्हणालो आणि आता या नादामध्ये सरकार देखील अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.